T20 सिरीज मध्ये तर सिराजचा मला डाऊटफुल वाटायला किती लागले. गोल्डन चान्स आहे बघ, शमी ऑब्सेंट आहे त्याचं प्लेस सिमेंट करायला संघात, बरोबर. पण त्यानं आय थिंक ह्या चान्स बेस्ट फिनिशर नाहीये टीम मध्ये बेस्ट फिनिशर आवेश नाही. खान. कमिंग टू कीपिंग आशिष भाई, मला वाटतं सॅमसननं महाकालचं दर्शन घेतलं पाहिजे. महाकाल बिलच नाही तर महाकाल घेतलं, काही घेतलं, बाबा मानसरोवर जाऊन तो मानसरोवर जरी जाऊन तरी काय होणार, बाबा केदारनाथ काय करणार नाही. त्याचा विषय त्याचा आता एकतर विजय हजारे ट्रॉफी आता म्हणजे अपकमिंग थोड्या दिवसात, आणि त्यानंतर मुश्ताक अली आहे. एकतर तो प्लेअर हायेस्ट रन गेटर असेल, नाहीतर वी माइट सी अनदर कोलॅप्स लाईक पृथ्वी शॉ विथ ईशान किशन, करिअर कोलॅप्स. कारण आता मला जेवढं मी रिषभला बॅक करत होतो, जेवढं रिषभ एक्सपेक्टेशन आहे, T20 मध्ये रिषभ मला वाटत नाही कंटिन्यू होईल. आता कसं असतं, नाही ऑल गोज वेल ऑल वेल म्हणतात, मग त्यामुळे आता ही टीम परफॉर्म केली, रिंकूला बॉलिंग करायचा डिसिजन सोनेरी निघाला, सूर्याचा बॉलिंग निघाला, त्यामुळे नो बडी विल रेज अ क्वेश्चन अगेन्स्ट यू की तुम्ही ऋतुराजला का घेतलं नाही, हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी म्हणून तुम्ही काय काढलं. नो बडी आपल्या इथं प्लेअर एकदा आला ना, त्यानं भाई 100 मारले ना, की माणसांची अपेक्षा आहे की सचिन सारखं 20 वर्ष खेळावं. पण त्यानं क्रिकेट T20 सिरीज झाल्यानंतर श्रीलंकेची ऍज एक्सपेक्टेड 3-0 एक्सपेक्ट करत नव्हतो, मे बी 2-1 इंडियाकडून, पण जीजी भाईंनी नवीनच प्लॅटफॉर्म सेट केलाय टीमसाठी. होय, आणि काय म्हणू शकतो 2-1 वाटत होतं मला पण, किंवा एक मॅच काहीतरी कॅन्डिडेटली पावसामुळे वॉशआउट होणार होती, त्यामुळे 1-1 वाटत होतं, आणि आपला स्क्वॉड पण तेवढा हे नव्हता, त्यामुळे पण परफॉर्मन्स दिला सगळ्यांनीच, बॉलिंग असू दे, बॅटिंग असू दे, किंवा नवीन ऑलराऊंडर जे आलेले आहेत भारतीय संघात, ते बघून जरा भारी वाटलं. तुम्ही उठवा शिवम. नवीन ऑलराऊंडर म्हणजे तुला सूर्यकुमार आणि रिंकू म्हणायचे का? सूर्यकुमार आणि रिंकू ते आहेत आपले सचिन आणि सौरव गांगुली दोघं पण. जे म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं रे जीजी कडनं एवढ्या अग्रेसिव्ह स्टेप्स स्क्वॉड मध्ये. ही हॅज नॅक ऑफ डुईंग थिंग्स लाईक दॅट. ज्यावेळेस कॅप्टन होता त्यावेळेस पण अशा गोष्टी करत होता, खूप गोष्टी केल्यात पण सगळ्यांनी. म्हणजे बघ ना, त्याच्या टीम मध्ये कोण, आय थिंक मनोज तिवारीनं पण बॉलिंग केलेली होती त्या 12च्या वेळेस, युसुफ पठाण करायचा, तो करायचा. आय थिंक फक्त मनीष पांडे आणि गौतम गंभीर दोघंच होते जे बॉलिंग करत नव्हते, फक्त बॅटिंग केली त्यांनी. बाकी सगळ्यांनी केलेली, आणि बिस्ला किपिंग करत होता. हा, ते बघ ऑलराऊंड फंक्शन होता. आपण एक आहे बघ की काय म्हणू शकतो आपण त्याला, क्लिअर कट त्याला मेसेज पाठवला की यशस्वी जायस्वाल आणि शुभमन गिल, दीज टू विल बी माय ओपनर्स टिल द वर्ल्ड कप. तो लवकर चेंज करत नसतो त्यात. अभिषेक शर्मा, मला वाटते ह्याच्यासाठी गिलसाठी एक रोल दिलाय की यू हॅव टू प्ले अँकर जर टीम कोलॅप्स झाली तर, आणि जयस्वाल विल बी एव्हरीबडी एल्स विल बी इंटेंट प्लेअर. गिलचा फक्त अँकरचीच भूमिका आहे टीम मध्ये. आणि पण एक गोष्ट आहे रे की ऍज अ T20 प्लेअर, आय थिंक लास्ट IPL किंवा त्याच्या आधीच्या IPL मध्ये पण गिल, आय थिंक लास्ट त्याच्या 2 वर्षामागे तो आय थिंक ऑरेंज कॅपच्या याच्यात होता गिल, पण मला नाही वाटत की लास्ट IPL किंवा हे T20 वर्ल्ड कप, रिसेंट फॉर्म त्याचा थोडा लॅगिंग आहे. आय जस्ट होप की ODI मध्ये बघूया आता कसं. नाही, ODI मध्ये तर त्याला चान्स नॉट शुअर. कमिंग बॅक टू आवर सिरीज रिपोर्ट, थोडा आपण स्टॅट्स बघूया. कुणी किती रन्स काढल्या, कुणी किती बॉलिंग चांगली केली, इम्पॅक्ट कुणाचा चांगला आहे. आता ओव्हरऑल बघायचं म्हणलं तर ESPN क्रिकेट पोवर चांगले स्टॅट्स भेटतात क्रिकबज पेक्षा. दॅट्स व्हॉट वी रेफर. तर आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, ऑब्विसली निसंका, आणि मला ह्या तिघांमध्ये असलंकाचं नाव पाहिजे होतं श्रीलंकेकडनं. श्रीलंकेच्या बघतो कुशल परेरा, तो ओपनर आहे त्यांचा, ते त्याला का वन डाऊन खेळायला मला माहित नाही. सेम चूक त्यांनी मला वाटतं वर्ल्ड कप मध्ये केली. त्याला त्याचा रोल क्लॅरिटी नाही दिली. अरे तो काय इंटेंटचा प्लेअर आहे, आणि तुम्ही कुठल्या पोझिशनवर खेळत आहे. तो जर चालला ना, तो बाई बघ की त्याचा स्टान्स पण जयसूर्यासारखा आहे. अजून पण त्याची बॅटिंग बघून असं वाटतं की ही इज रेडी टू फ्लिक. सो त्याला खाली खेळायची मॅच्युरिटी नाही रे तेवढी अशी. आणि प्रथम निसंकाला आय थिंक श्रीलंकेने जे चान्सेस दिलेत, आयुष्यपत बाई लय चान्सेस दिलेत प्रथम निसंकाला. म्हणजे मी त्याला किती दिवसापासून बघायला लागलोय. अरे पण तू परफॉर्म पण करतोय आशिष, असं तू नको बोलू. माझं म्हणणं काय, ऍज अ ओपनर ठीक आहे, एखादी इनिंग होऊ शकते, पण तू एक स्टँड स्टिल इनिंग खेळली पाहिजे 87 रनाची, असं म्हणणं माझं. 5 मॅच मध्ये म्हणा एक अशी. एक स्टँड स्टिल म्हणजे की बाबा तुझ्या एका इनिंग मुळे टीम 160-180 रन करते. श्रीलंकेचा प्रॉब्लेम आहे तो. मग कुशल मेंडिस बघ काय म्हणायचं तुला. कुशल मेंडिस वन डाऊन प्लेअर आहे, पण अरे पण कधी परफॉर्म करणार बाई. आताच्या लाईनअप मधला तो त्यांचा बेस्ट प्लेअर आहे बॅटिंग मध्ये.
वर्ल्ड कप तिन्ही काय होता फॉर्मॅटचा मागच्या म्हणा. 2023 चा हेच सांगतोय की मी तुला. काय बॅटिंग केली त्यानं. काय बॅटिंग केली, काय प्लेयर आहे, पोटेन्शियल आहे त्याचं. सो थोडं लीड करायला पाहिजे होतं ह्या सीरीजमध्ये. आणि मी असलंकाचं नाव काय घेतलं, कारण असलंका इमर्जिंग म्हणू शकतोस, त्यामुळे त्यांनी त्याला कॅप्टन बी केले. सो एक्सपेक्ट करत होतो की तो थोडा चांगला खेळेल. हे 3 मध्ये तरी त्याचं नाव पाहिजे होतं. जर तू T20 मध्ये पहिल्या 3 मध्ये नाहीस, 3 मॅचच्या सीरीजमध्ये, त्यामुळे तू खूप वर्स्ट परफॉर्मन्स दिलायस आणि मला सीरीजमध्ये. जास्त अजून एक्सपेक्टेशन होता कामिंदू मेंडिसकडून. के मेंडिस म्हणून एक प्लेअर आहे बघ. म्हणजे जो लेफ्ट आर्म बॅट्समन आहे आणि राईट आर्म आणि लेफ्ट आर्म दोन्ही बॉलिंग करतो. मला वाटलेलं की तो प्लेअर आय थिंक साऊथ आफ्रिकेसोबत जी T20 जिंकली श्रीलंकेनं, आय थिंक लास्ट, तर तो प्लेअर चांगला वाटलेला मला. नाही अरे, पण मे बी ते ढेपाळतात आपल्या पुढं, काय माहित. त्यांचे प्रॉब्लेम आहे तो, आणि हा खूप जुना प्रॉब्लेम आहे श्रीलंकेचा. हा काय नवीन नाहीये. नाही, पण अरे श्रीलंका सब कॉन्टिनेंटमध्ये खूप स्ट्रॉंग टीम होती रे. आणि हा भलेही ह्याला काय नाव काल तो CSKचा बॉलर पातिराना, महेश तीक्ष्ण, तीक्ष्णा. त्याला यूज करायला कळणार श्रीलंकेला. तुम्ही ॲज अ बॉलर त्याला यूज करा. पॉवर प्ले म्हणलं 3 ओव्हर झाल्या. इंजर्ड करा आणि बाहेर काढा त्याला. तो फील्डिंगच्या लायकच नाही. म्हणजे तो फील्डिंगच्या लायकच नाही. पतुमिसन सॉरी तीक्ष्णा. आणि तो काल चालला. आधीच्या 2 मॅचला चाललाच नाही तो. सो आय डोंट नो, म्हणजे तुमच्याकडे रमेश मेंडिस आहे, तुमच्याकडे दुसरे स्पिनर आहेत. ट्राय करा तुम्ही. लेफ्ट आर्म स्पिनर घ्या एक चांगला, जो की सूर्या गिलच्या अगेन्स्ट क्रॅम्प करेल. काहीच नाही. पण श्रीलंकेचं तर बोललोयच आपण आणि त्याच्या बॉलिंगचं. इंडियाचं काय म्हणायचं तुला? रवी बिश्नोई थोडं T20 स्क्वॉड मध्ये तुला पॉझिटिव्ह दिसून आले का, जे आपण मिस करत होतो? म्हणजे आय थिंक अर्षदीपने कन्सिस्टंट बॉलिंग केली, आणि रवी बिश्नोई रवी भाई, बिश्नोई. म्हणजे आय थिंक मला वाटतं की जसं अमित मिश्राला कोहली आणि धोनी खूप टर्निंग पिचेसवर यूज करायचे. म्हणजे एक लेफ्ट आर्म, मला वायझॅकला अजून आठवतं की वायझॅग, शिवायनं फार. रांची, दिल्ली, जिथं राजकोट, जिथं डेड टर्न पिचेस आहेत. आय थिंक तिथं रवी बिश्नोईला टेस्टमध्ये पण घेतलं पाहिजे भारतीय संघानं. त्याची गुगली क्विक आहे भाई. त्या म्हणजे पियुष चावला नंतर मला वाटतं क्विक गुगली तशीच आहे, जी झपकणे आत येते. मला वाटतं थोडं रश करायला नको. मे बी फिटनेस प्रूव्ह करावा लागेल त्याला लॉंगर फॉर्मॅटमध्ये. जे कुलदीप नाही, बरोबर चालतं, रश केलं रे तो टेस्ट वन ऑफ द फॉर्मॅटला. रेअर स्पिनर आहे शुभम, जो फिटनेस वाईज मला वाटतं की कॅचेस वगैरे ड्रॉप करणार नाही, गन फिल्डर आहे. नाही नाही, अरे पण टेस्ट खेळणार आता कुलदीप बरोबर अच्छा, रश हा, केलं, सो अच्छा, 5. टेस्टमुळे त्याचं थोडं बिघडलं रे रिदम. सो ते ऑब्झर्व बरोबर. बी झालं. सेकंड त्याच्या स्पेलमध्ये लाईफ करिअरच्या त्यानं स्टाईल चेंज केली, फिटनेसवर फोकस केला. सो ह्या गोष्टींमुळे फरक पडला रे. तसं व्हायला नको. पण बिगेस्ट हा, मला काल थोडं वाईट वाटलं खलील अहमदची बॉलिंग बघून. म्हणजे स्लो पिचवर त्यानं चांगली बॉलिंग करायला पाहिजे होती. आय थिंक ODI मध्ये त्यामुळे तो आय थिंक तो प्लेस गमवेल बघ, म्हणजे कालच्या खराब बॉलिंगमुळे. थोडं इकॉनॉमिकल करायला पाहिजे होती बॉलिंग. आणि सिराजवर काय म्हणणं आहे तुझं? सिराज T20 सिराज, मध्ये अरे डिझर्व करतो आय डोंट बघ, म्हणजे तो थोडा फ्लॅट झाला असं वाटत नाही का तुला? म्हणजे वर्ल्ड कप नंतर? 135 स्पीड आहे, 134 स्पीड आहे. लाईन बरोबर आहे, पण मला काय म्हणायचं, विकेट टेकिंग नाहीत बॉल. विकेट टेकिंग नाहीत बॉल. जी त्यानं पहिले 1-2 एशिया कप मध्ये स्पेल टाकलेला फायनलला, त्या स्पेल नंतर त्याचा चांगला स्पेलच आला नाही. वर्ल्ड कप आला नाही, नाही. IPL नाही, काहीच नाही. तो होईल मे बघ, बी म्हणजे कसं आहे, माइंडसेट रट मधनं जातोय तो एक मे बी. रट. आणि कन्सिडरिंग नेक्स्ट वर्ल्ड कप श्रीलंका भारतात आहे, सो ही विल बी अंडर रडार की कसं करायचं ह्याचं. कारण एकदा हा, हर्षदीप परफॉर्म नेक्स्ट करायला लागलाय. T20 सीरीज मध्ये तर सिराजचं मला डाऊटफुल त्याला वाटायला किती लागलंय. गोल्डन चान्स आहे बघ. शमी अब्सेंट आहे, त्याचं प्लेस सिमेंट करायला संघात, बरोबर. पण त्यानं आय थिंक ह्या चान्स तो बेस्ट मिस फिनिशर करायला. नाहीये टीम मध्ये बेस्ट फिनिशर आवेश नाही खान. आहे. हां. सो डेफिनेटली रे, त्याचा कुणाचा वशीला आहे बाबा काय माहिती भाई, तो डायरेक्ट खेळतो. राजीव शुक्लाचा वशीला आहे त्याचा. हां, खरं. अरे नाही रे, आय जस्ट थिंक म्हणजे पण भाई मला 2 प्लेयर्स अप्रिशिएट करायचे. अक्षर आणि वॉशिंग्टन सुंदर. अक्षरचं काय म्हणेन मी, की अक्षरला जेव्हा चान्स मिळतोय ना, तेव्हा तो खेळतोय चांगला. आणि वॉशिंग्टनचं जेव्हा इंडियासाठी चान्स भेटतोय त्याला, त्यावेळेस भाई तो चांगला खेळतोय. त्याला आपण प्री मॅच एक्सपेक्ट करत नाही, की ह्यो आहे का डिझर्व्ह स्क्वॉडमध्ये, आणि आय होप 11 मध्ये फिट होतोय का? पण ज्यावेळेस त्याला चान्स भेटतोय, मला ती ऑस्ट्रेलियाची टेस्ट मॅच आठवती गावाची. जेव्हा त्याला चान्स भेटलाय, एकदम डायर सिच्युएशन आहे इंडियासाठी, त्यावेळेस त्यानं परफॉर्म केले. सो मे बी त्याला नेक्स्ट T20 सीरीजसाठी पण सिलेक्ट करतीलच. करतील. आणि मला वाटतं की अक्षर पटेलला ना जी सरप्राईज पॅकेज म्हणून वापरेल. म्हणजे कधीच त्याला वन डाऊन पाठवेल. म्हणजे ज्या सेम गोष्ट जिगऱ्यानं द्रविडने जी केली. ज्या जिगऱ्यानं अक्षर पटेल खेळायला लागलाय, म्हणजे प्रॉपर बॅट्समन वाटायला लागलाय, हिटर. जे जडेजानं 4 वर्ष करायला पाहिजे होतं. करायला पाहिजे होतं. काहीच नाही केलं जडेजानं.
खरंच काय काय नाही म्हणजे केलं, त्यामुळे 2 T20 वर्ल्ड कप मध्ये हारलोय मला त्याचा आपण. परफॉर्मन्सच आठवत नाही लास्ट टाइम जडेजाने केलेला. मला आठवतच नाही. 2010चा वर्ल्ड कप सोडला ना, 9-10चा जेव्हा त्यानं डेब्यू केलता, तेव्हा बी कुत्र्यावानी मार खाल्लेला. तेव्हा ती पण वॉटसन ॲट आणि वॉर्नरनं मिळून 6-6 लावलेलं त्याला. तेच की. ती आठवते ते आम्हाला वेस्ट इंडिजमध्ये आणि ती रात्रभर जागून मॅच बघितलेली. त्यामुळे मला तेव्हाच वाटलं की त्याचं करिअर तिथंच संपलं. बट सरप्रायझिंगली तो परत संघात आला. आय थिंक एम-एस फॅक्टर वॉज देअर. बट त्यामुळे हे 2 तर आहेत रे. अक्षर आणि सुंदरनं तर मला वाटतं सिमेंट केली आहे प्लेस T20मध्ये. ऑफ स्पिनर एनिवे लॅकिंग होता टीममध्ये अश्विन नंतर. सो वॉशिंग्टन सुंदर हॅज मेड हिज काय म्हणायचं प्लेइंग 11 तरी. कमिंग टू कीपिंग आशिष. भाई मला वाटतं सॅमसननं महाकालचं दर्शन घेतलं पाहिजे. महाकाल बिलच नाही तर महाकाल घेतलं, काही घेतलं, बाबा केदारनाथ निमकरोलीला मानसरोवर झालं जाऊन ना. तो मानसरोवर जरी जाऊन आला तरी काय होणार, बाबा केदारनाथ काय करणार नाही त्याचा विषय. त्याचा आता सध्या भाई त्याचं कसं असं आपण बोलू शकतो T20मध्ये सॅमसनचं करिअर संपलं. संपलेलं आहे. दिस इज द लास्ट. आणि त्यानं पुढच्या IPL मध्ये ऑरेंज कॅप जरी घेतली तरी तो संघात येत नसतं, येतच नसतो तो. म्हणजे अरे भाई तुला आणि तू असं बोलू शकत नाही रे मला 2च मॅच भेटले खेळायला. अरे भाई 2च बरोबर. मॅच म्हणजे प्रत्येकाला 2च भेटतायत. अरे पण ठीक आहे. हां, ठीक आहे तू 50 लावू नको. पण 8 बॉल 24, 9 बॉल हां, 30, 9 बॉल 26 अशी इनिंग की समोरच्याला वाटतं की हां, प्रॉमिसिंग आहे. हां, कधी-कधी क्रिकेट इज ऑल अबाउट लक. लक पण हां. असं पण नाही. एक तरी इनिंग आता तो त्या पिचवर पेसरला आउट झालाय कालच्या पिचवर. आता तू विचार कर काय आणि तो बोलायचं. शॉट बघितलास का तू कसा होता? काय ते बॅट म्हणजे एकीकडे, बॉल एकीकडे, बॉल डोकं एकीकडं, एकीकडे. डोकं एकीकडं. तर अरे मला इतका नाही चांगला वाटत स्ट्रोक प्लेयर आहेस तो तू यार. तो इव्हन आता त्याच्यामुळं के-एल राहुल त्याच्या पुढे गेलाय ओडीआयसाठी. म्हणजे तो ओडीआयमध्ये पण शुभम सिलेक्टेड नाही. मी लिहून देतो तुला. ओडीआय तर सिलेक्टेडच नव्हता ऑलरेडी. ॲट लीस्ट T20च्या परफॉर्मन्सवर गंभीरने त्याला पुश पण केला असता ओडीआय स्क्वॉडमध्ये. आता कारण त्याचा ओडीआयचा परफॉर्मन्स खराब नाहीये. एक प्लेयरचं नाव सांगतो तुला मी, ईशान किशन. हं. तो प्लेयर कीपिंगमध्ये. आता हां, ॲज अ कीपर बॅट्समन तो प्लेयर आता एकतर विजय हजारे ट्रॉफी आता म्हणजे अपकमिंग थोड्या दिवसात आणि त्यानंतर मुश्ताक अली आहे. एकतर तो प्लेयर हायेस्ट रन गेटर असेल, नाहीतर वी माइट सी अनदर कोलॅप्स लाइक पृथ्वी शॉ विथ ईशान किशन. करियर कोलॅप्स. हां. मला असं म्हणजे वाटायला लागलंय. की तो ह्यावेळेस हे करून जाणार बघ ईशान किशन. एक तर तो टीममध्ये फुल प्लेस करून जाणार चॅम्पियन्स ट्रॉफी येणार संघात पर्यंत. तो. हां. हां. कारण आता मला जेवढं मी रिषभला बॅक करत होतो, जेवढं रिषभवर एक्स्पेक्टेशन आहे. T20मध्ये रिषभ मला वाटत नाही कंटिन्यू होईल. नाही रे, तो इम्पॅक्ट बघ कसा युवराजच्या पण इनिंग्स करायची असायच्या. पण तो प्लेयर भाई ॲट वन पॉइंट असं इनिंग खेळून जायचा. अरे सेम गोष्ट आपण बोललो आशिष ह्याच्याबद्दल हं, वर्ल्ड कपमध्ये पण. हं. पण ती इम्पॅक्टफुल इनिंग आलीच नाही ना थ्रू आउट वर्ल्ड मला कप. वाटतंय समथिंग म्हणजे कटिंग एज आहे रे ती, सॉरी कटिंग स्वाड आहे ती. हां, डबल एज इदर सोड यू कट आहे. युअरसेल्फ. आता तसे प्लेयर असतात अरे. आय जस्ट थिंक ना हर्षल गिब्स, जॉस बटलर काय प्लेयर आहेत. हां, पण आता चालले तर जी बॅक करेल का तुला वाटतंय? मला वाटतं जीजी बॅक करेल ॲज अ लेफ्ट हँड बॅट्समन आणि हो दिल्ली प्लेयर. आणि जीजीने ॲक्चुअली ड्रॉप नव्हतं केलं. सॅमसनला खेळवलेलं लास्टच्या मॅचला आणि पंतला बी खेळवलेलं. मला नाही वाटत. आय थिंक एक स्टेटमेंट पण दिलं जीजीनं, ही विल बी अवर कीपर इन ऑल फॉर्मॅट्स. ओडीआय, टेस्ट, T20. पंत होय? पंत. मग के-एल राहुलला काय बाउंडरी बॉल नाही? के-एल राहुल आता सुनील शेट्टीने काहीतरी वशील लावला पाहिजे. अरे वर्ल्ड कप फायनल ज्यांनी स्टेडियममध्ये बघितली, भाई याला कीपिंगमध्ये एनर्जी दाखवता येणार. त्या श्रेयस अय्यरला बाउंडरीवर एनर्जी दाखवता येणार. असे 2 प्लेयर जर नाही, बाउंडरीवर ठेवले, तर काय करायचं आशिष? नाही पण ते लाहोरमध्ये? दोघं ओडीआय स्क्वॉडमध्ये येतील शुभम. लाहोरमध्ये असं बाउंडरीवर ठेवल्यावर आपण नारळ फेकून मारायचे का? लाहोरमध्ये नाही शुभम. बुर्ज अल अरब दुबई. कम टू दुबई हबीबी. कम टू दुबई मॅच होणार. बीसीसीआय नाही करत बघ मॅचेस पाकिस्तानमध्ये. ते ऑब्व्हियस आहे. काय बी करू दे. पण हे आहे की बघ एज कन्सिडर करता के-एल राहुलचं एज किती आहे? 32 वर्ष. सो जीजी इज क्वाईट शुअर. त्याला हे 30च्या वर ना कॅप्टन फक्त जो कोणी बनवायचा होता तो T20 वर्ल्ड कप बनवायचा आहे. त्यानंतरचा जो कॅप्टन आहे व्हाईस कॅप्टन तो इंडिया टीम लीड करणार आहे. त्यामुळं के-एल राहुलला त्यानं कॅप्टन करायचं किंवा हार्दिक पांड्या पण आय थिंक 30 प्लस आहे. 31, 32 आहे आय थिंक. मे बी त्यामुळेच त्यानं दोघाला पण म्हणजे बघ ना 2 वर्षानंतर आता दोघांचे पूर्ण 34 होतील. सेम बरोबर. आता हे मग ती इट्स अ क्लिअर थॉट आय थिंक आगरकर आणि गंभीरचं. गिलला व्हाईस कॅप्टन करणं का? गिलला व्हाईस कॅप्टन करणं आणि बाकी बघ एव्हरीथिंग बघ आता कसं असतं इफ ऑल गोज वेल ऑल वेल म्हणतात. मग त्यामुळे आता ही टीम परफॉर्म केली. रिंकूला बॉलिंग करायचा डिसिजन सोनेरी निघाला. सूर्याचा बॉलिंग निघाला. त्यामुळे नोबडी विल रेज अ क्वेश्चन अगेन्स्ट यू की तुम्ही ऋतुराजला का घेतलं नाही? हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी घेऊन तुम्ही काय काढलं? नोबडी आस्क्स. 2 थोडे क्वेश्चनेबल होते डिसिजन थोडे. ऋतुराजला हां, न सिलेक्ट करणं आणि हार्दिकला कॅप्टन्सी हां, न देणं हां. T20ची. पण नोबडी आस्क्स नाऊ. आता त्यांनी परफॉर्म करून दाखवलंय ना, सो दॅट हॅज बीन ड्रॉप्ड. म्हणजे जसं गंभीरला सिलेक्ट न करता धोनीने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यामुळे हां, असं
मागच्या व्हिडिओमध्ये पण मी बोललो रे आशिष हे, जे गंभीर ज्याचा त्यानं आर केला मागची 10 वर्ष, एका 6 वर्ल्ड कप जिंकवलाय का, ह्यानं ते केलंय का, गंभीर तेच बनत चाललाय असं वाटायला लागलंय मला. ही इज अ लुक, तो काय बोलत होता की एका माणसाचं तुम्ही म्हणजे पर्सनल फॉलोईंग वर क्रिकेट फॉलो करू नका तुम्ही, क्रिकेट ॲज अ गेम, जेंटल्समन गेम, असं तसं. पीपल आर सेइंग सेम नो, की जेव्हा KKR पण जिंकले ना, सो तसं आय थिंक जिंकल्यानंतर एक हे असतं बघ स्पीच, त्यात काहीच मेन्शन केलं नाही की बॉयज प्लेड वेल, टीम्स असं काहीतरी लोक करत होते. मला असं केलं, ब्लँक चेक दिला आणि हे केलं आणि ती केलं. सो असं बट इट्स कसं आहे, ते प्लेअरचा माइंडसेट आहे तसा. आणि जसं रवी शास्त्री म्हणला की ठीक आहे बॅकलॅश आले खूप, बट लेट्स होप ही ब्रिंग्स पॉझिटिव्ह आउट. आता वी डोंट, कारण कसं होतं माहिती आहे का, एक असं काय म्हणू शकतोस, ठीक आहे आता त्याच्या हातात दिलंय, लेट हिम अंडरगो. जर तुम्ही टीका करून हे करून किंवा काहीतरी त्याच्या प्रेशर आणून जर तुम्ही त्याला काढून टाकलं, तर अजून आपल्या इंडियन क्रिकेटचे 2-3 वर्ष वेस्ट होतील, म्हणजे काही त्याच्या ब्लंट डिसिजन वगैरे. सो मला एकच होप आहे की तो त्याचं गोष्ट प्रूव्ह करायसाठी कुठली लेवलला जाऊ नये गंभीर. माझं एवढं एकच म्हणणं आहे, कुठल्याही लेवलला. म्हणजे मी रिंकू सिंगला ओपनर बनवणार म्हणजे असाच एक थॉट असतो जीजीचा, सुनील नारायणला ओपनर बनवणार, तसं नाही व्हायला व्हावं असं माझं म्हणणं आहे. नाही, आय थिंक गंभीरला बी ह्या गोष्टी कळते ती. गंभीर ॲज अ प्लेअर असा वेगळा होता, आणि कोच 3 मॅच मध्ये तरी असं वाटतंय की थोडं ही इज ट्राईंग टू बिल्ड अ टीम विच इज व्हेरी डायनॅमिक. म्हणजे जी आपली 2011 पर्यंतची टीम होती, की बॅट्समन आपली क्वालिटी होते, सचिन, सेहवाग, गांगुली, द्रविड, युवराज, पण मोस्ट ऑफ देम वेअर बॉलर्स ऑल्सो पार्ट टाइम, जे की तुला 10-20 ओव्हरमध्ये आधी काढून टाकते ती द्यायचे, जे की आपले मागची 7-8 वर्ष भरपूर वेस्ट केली तसले प्लेयर शोधण्यात. शेवटी आमच्या पुण्याचे लोकल प्लेयर केदारदादा जाधव यांना पण खेळायला लागलं, आणि त्यांनी पण कॉन्ट्रीब्युशन दिलं. तुम्ही विचार करा 2015 पासून, जेव्हापासून युवराज रिटायर झाला, 2015 नाही स्टुअर्ट बिनी खेळलाय, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. आपल्याला नंबर 4 मिळाला नाही. म्हणजे आय थिंक ऋषभ पंत इज नाव द वन, जो की त्यानं फिक्स केलंय की मी आहे बाबा 4 नंबर तुमचा, म्हणजे ओडीआय मधला नाही मिळाला आपल्याला. त्याच्यामुळेच आपण 23 वर्ल्ड कप पण हारलोय, की 4 नंबरचा प्लेअरच नव्हता स्ट्रॉंग. 4 नंबरचा प्लेअर आपला पूर्ण सीझन चांगला खेळला, आणि फायनल मध्ये त्या प्लेससाठी 100 बॉल 50 करून गेला. पासून एवढे प्लेयर टेस्ट झालेत ना त्या पोझिशनला, अगणित. म्हणजे जसं ऑस्ट्रेलियामध्ये डेमियन मार्टिन गेला तर मायकल क्लार्क होता, बेवन गेला तर हसी होता. आपल्याकडे तसे ऑप्शन नाहीत रे, की हा गेला की हा लगे अवेलेबल आहे आणि तो चालणार पण फ्रॉम डे 1. मला नाही वाटत. मग त्यासाठी आशिष एकानं 300 मॅचेस खेळून नाही चालत. मायकल हसीच्या मॅचेस किती आहेत टोटल, बेवनच्या मॅचेस किती आहेत टोटल, सायमन्सच्या मॅचेस किती आहेत टोटल, ते बघ ना. आपल्या इथं प्लेयर एकदा आला ना, त्यानं भाई 100 मारले ना, की माणसांची अपेक्षा आहे की सचिन सारखं 20 वर्ष खेळावं. पण त्यानं क्रिकेट मूव्ह होत नाही ना. अँबिशन आहे. मला नाही वाटत की हरभजन अजून रिटायरमेंट घेतले त्या आशेनं. काय माहिती नाही, इट इज अ थॉट. आय थिंक जेव्हा युवराजने रिटायरमेंट घेतली तेव्हा मी सर्च केलं की हरभजन अजून रिटायरमेंट घेतली का नाही क्रिकेटमधून. बघ तू सापडणार सुद्धा नाही तुला हरभजन अजून रिटायरमेंट घेतलेली. बघावं लागेल, फॅक्ट चेक करावं लागेल. कारण ही वॉज टू फ्युरियस की अश्विन करतोय तर मी का नाही. मग ते मला वाटतं रे की आपल्या अप्रोच मध्ये आणि लोकांचं क्रिकेट बघण्याच्या ह्याच्यामध्ये थोडं चुकीचं आहे, की असं एक्सपेक्ट करणं प्लेयर्सकडनं, आणि प्लेयर्सना पण तशा ऍस्पिरेशन ठेवणं चुकीचं आहे, की भाई प्रत्येक प्लेयर तुम्ही 20 वर्ष नाही खेळू शकत. तुम्हाला क्रिकेट पुढे न्यायचंय, इंडियन क्रिकेट पुढे न्यायचंय, इकोसिस्टीम पुढे न्यायची आहे. मला तेच वाटतंय रोहित आणि विराट चॅम्पियन्स ट्रॉफी पण तसं असावेत ओडीआय संघासोबत. हा, कारण जर आपण त्यांना कंटिन्यू केलं, चांगली गोष्ट हे खेळले तर, पण जर तू ब्रॉडर व्ह्यू मध्ये बघितलंस, मला दोघं पण पाहिजेत, मी बी त्यांचा फॅन आहे, पण ब्रॉडर व्ह्यू मध्ये बघितलंस तर वी विल बी वेस्टिंग 2 years इफ वी लूज. 2027 ला वर्ल्ड कप जर हरलो आपण, तर त्यांना इन्व्हेस्ट केलेले 2 वर्ष वाया. त्यांच्या मागे जे 4 प्लेयर डेव्हलप झाले असते 2 वर्षादरम्यान ओडीआय मध्ये, ते बी वाया 4 प्लेयरचं. कारण प्रत्येक प्लेयरचा एक गोल्डन पिरियड असतो, त्यामध्येच तो भरपूर परफॉर्म करतो. त्या 2 वर्षाला काही रिंकू हे ते प्लेयर जर आउट ऑफ हे गेले टच, मग काय उपयोग आहे रे त्या दोघांचा. तेच आहे बघ, जो कुणी आता रजत पाटीदार, म्हणजे तू चांगला खेळत होता, त्याला चान्स दिला तर नाही परफॉर्म केला, तो त्याचा प्रॉब्लेम आहे. पण जर असं परफॉर्म, आता मयंक अग्रवालला योग्य टाइमला चान्स दिला विराट कोहलीनं, म्हणजे तो एकदम किती रन केला तो एका सीझन मध्ये रणजीच्या. मग हे असं जेव्हा हे विराट असतील, रोहित असेल किंवा जसप्रीत बुमराह तर पाहिजे, पण समज हार्दिक आहे, KL राहुल पण आहे समज त्या वर्ल्ड कपला, तर तो पण एक 35-36 राऊंड जाईल, तर सगळी टीम ओव्हर 30 होऊन जाईल.
जी श्रीलंकेची गोष्ट झाली 2011 झालेली. हां. मला आणि माझं असं वॉइड म्हणणं निर्माण होतो रे वॉइड फॉर्मॅटमध्ये निर्माण होतो. मला नाही आणि असं ते म्हणणं तुम्ही की लगेच भरू शकत नाही. हां. माझं असं म्हणणं नाही की चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्या तरी लगेच दोघांनी पण करावं. 1 वर्ष घेऊन टीमला थोडं म्हणजे स्पेसेस देऊन त्यांना थोडं तसं डेलिगेट करून. हां. तसं करायला पाहिजे बघ. मला तर वाटतंय जर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो तर ती दोघं बी रिटायरमेंट घेतील. माझं तर असं वाटतंय मला. मला पण वाटतंय कारण जसं धोनीने केलं तसं करावं म्हणाय तर किंवा फक्त वर्ल्ड कप खेळणार किंवा फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी हां, खेळणार. मग मधल्या एकच मॅचेस फॉर्मॅट काढणार. खेळणार असं. नाही. 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी धोनीने खेळली. 2019 वर्ल्ड कप खेळलं. पण इन हां. बिटवीन मॅचेस किती खेळल्या धोनीनं? लय कमी खेळल्या त्या दरम्यान. कमी म्हणजे खेळल्या पण ओडीआय फॉर्मॅटच खेळणार एवढंच बोलला तो. हां, बोलला पण त्यात पण मॅचेस कमी खेळणार आहे तो. हां, मॅचेस कमी हां, खेळल्या. मे बी विराट आणि रवी शास्त्रीने ठरवलं असेल, की ही विल डायरेक्टली प्ले द वर्ल्ड कप. आपल्याला पण प्लेयर पाहिजेत त्यामुळं आपण पंतची टेस्ट करू. न्यूझीलंडला त्यांनी गिलची टेस्ट केलेली आहे. सो हो. हं. असू शकतो तसा प्लॅन आणि मी आता बघू जीजीकडनंच एक्सपेक्ट करू शकतो असल्या गोष्टी. पण ह्या ओडीआयज इम्पोर्टंट आहेत शुभम. आय थिंक 6 ओडीआयज फक्त 6च चॅम्पियन्स ओडीआय ट्रॉफी. येतं आणि ट्राय हं, नेशन सीरीज झाली तर चांगली गोष्ट आहे चॅम्पियन्स हं, ट्रॉफीच्या आधी. हं. कारण ओडीआय हा फॉर्मॅट वेगळा आहे. माणसांना 2023च्या वर्ल्ड कपनं रिॲलिटी चेक दिला असेल, की आयपीएल आणि T20 आणि ओडीआयमध्ये किती फरक आहे. होय, बरोबर ना? होय. तुम्हाला 50 ओव्हर नाही 100 ओव्हर चांगला खेळ खेळावा लागतो. आणि T20मध्ये 1 ओव्हर ओडीआय तुमची मॅच जिंकू शकते आणि किंवा हरवू ओडीआय शकते. स्टेप आहे. तुम्हाला हां. रन अप बनवायचे म्हटलं तुम्हाला स्टे केलं पाहिजे क्रीजवर. तुम्हाला हं. इट्स अ पार्टनरशिप काय बिल्ड केल्या पाहिजेत. हां, T20 क्रिकेट काय नाही रे. एज लागला, इनसाइड एज लागला, 3-4 बाउंडऱ्या गेल्या तरी तुम्ही आणि दे म्हणतो. पण ओडीआयमध्ये तसं नाही. 50 ओव्हरचा गेम आहे ओडीआय. सो बघूया अपकमिंग सीरीज आणि बघूया काय अपकमिंग होतंय. सीरीज बघूया. त्यानंतर वी हॅव लॉट टू मला वाटतं डिस्कस देअर. ऑस्ट्रेलियाची टेस्ट सीरीज बी आहे. ती तर हं, जीजीसाठी ॲक्चुअली चांगला असाइनमेंट आहे ओव्हरसीज ॲज अ कोच. ॲज अ कोच अँड आता तरी मला वाटतंय की फ्युचर ब्राईट वाटतंय जीजीच्या अंडर हं. आणि आय होप की असंच कन्सिस्टन्सीनं प्लेयर्स परफॉर्म करतील. कॉन्फिडन्स पण बूस्ट झाला असेल. रिंकू, सूर्या म्हणा की बाबा थोडं वेगळं स्किल सेट ॲड झालं तुझ्या हं. प्लेयर. हां, तो पॉझिटिव्ह एनर्जी देत असेल आणि प्लेयरचा परफॉर्मन्स देत असेल. दॅट्स अ गुड वे. कोचेसचं दॅट्स अ कामच गुड ते वे असतं. ॲक्चुअली. कोचेसचं हां, कामच ते. कोचेस का थोडीच बॅटिंग शिकवणार किंवा बॉलिंग बॅटिंग शिकवणार आहे. शिकवणं. तुम्ही करत आलाय ते. लहानपणापासून आयुष्यभर तेच तेच तर करत करत आलंय. हां. आलाय. So let's see. I hope all the best for Gigi as a Indian coach going forward, अँड वी especially in होप ODI आणि format. आमचे डोळे के. एल. राहुलच्या परफॉर्मन्सवर आहेत. के.एल. राहुलला लय ओव्हर हाईप केलं वर्ल्ड कपच्या आधी. चांगलं परफॉर्म पण केलं. फायनलला थोडा लयच बेकार. ॲज युजुअल त्याचा परफॉर्मन्स दिला त्यानं तुला फायनलला. वाटत नाही का काहीतरी बघायला मिळेल आपल्याला श्रीलंका? आता श्रीलंका असं डाऊनच आहे. पण 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 तू मला वाटतंय शुभम तू समज जर 30 हं. ओव्हर गिल, रोहित आणि विराटच खेळले, काय करणार के. एल. राहुल येऊन? अरे मला तर 4, 5, 6च मला दिसेनात की कोण येतं. कळतंय का अच्छा, तुला? ह्या श्रीलंकेच्या परफॉर्मन्समुळे T20च्या. नाही. हां. सिरीज आपले पण रे. आपले 4, 5, 6 कोण येतं? 4-5 6 तेच आहेत. के. एल. आहे, श्रेयस आहे, ऋषभ पंत आहे. दॅट्स इट. हार्दिक पांड्या आहे. 2 लेफ्ट हँडर पाहिजेत आशिष. रिंकू पाहिजे. रिंकू हा बघ तुला सांगतो. अ, श्रेयस अय्यर तर 100% प्लेइंग 11मध्ये. आणि आय वॉन्ट जयस्वाल भाई. इन्स्टेड ऑफ गिल जयस्वाल प्ले जयस्वाल. जयस्वाल खेळेल आय थिंक. जी लाइक्स लेफ्ट हँडर. जयस्वाल खेळायला पाहिजे. गिलला वन डाउन करा किंवा 4 नंबर टाक गिलला. काय प्रॉब्लेम नाही. जी कोहलीने केलंय ना, ती गिलला करू दे पुढची वर्ष. अय्यर आणि के. एल. राहुल मधलं जर कोण फ्लॉप गेलं 2 मॅचमध्ये तर त्याची जागा घेईल रिंकू. रिंकू नाहीच आहे ना ओडीआयमध्ये. अरे आहे रे स्क्वॉडमध्ये. अरे नाही रे बाबा. आहे आय थिंक थांब. रियान परागला दिलाय त्यांनी चान्स. ओह गॉड! रिंकूला दिला नाही लगा आमच्या. मग मग ही मेड इट शुअर की अय्यर शिवम आणि दुबे दिलाय. शिवम दुबे. शिवम दुबे आणि हार्दिक पांड्यातच आहे ना. एकतर तू नाहीतर तो. दोघात बघा. हे तरी चांगलं सिलेक्शन वाटतंय, की दोघांना बी नाही घेतलं. कारण दोघांना घेतलं तर शिवम दुबे तर ड्रिंक्स कॅरियरच होणार ओडीआयमध्ये. हं. हे मे बी त्याची फुल स्ट्रेंथ हे करायलाच घेतलंय दुबेला, की तो कोटा टाकू शकतोय का? हं. नाही. तो नाही. तो नाही टाकणार. तो 4 ओव्हर आणि मग टाकायला T20 धापतोय, धापा टाकतोय त्याचं काय. आणि मग ओडीआयमध्ये काय त्याचा स्पॉट होईल मग? त्याला ऑलराउंडर म्हणून घेतलाय. ओडीआयमध्ये मला नाही वाटत त्याचं स्पॉट बनतंय. बघूया. बघूया ती हर्षित गंभीरची राणा थिंकिंग आहे. लेट्स सी व्हॉट टर्न्स अप. हर्षित राणाला दिलाय चान्स. हं. हाय होप्स आहेत ती. आणि सिराजने मला वाटते थोडं कन्सिस्टन्सी दाखवावी. नाहीतर ही विल बी लुझिंग हिज स्पॉट स्पॉट. बिफोर लाइक इम्पोर्टंट टुर्नामेंट्स. हं. कारण ऑस्ट्रेलियामध्ये त्याची गरज आहे टेस्ट सीरीजमध्ये. नाही तो टेस्ट खेळलोय. तो टेस्ट खेळणार. हो तेच की. अरे पण कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे ना. गरजेचं आहे. हं. ओके. लेट्स सी आफ्टर ओडीआय सीरीज. येस. बघूया आपण सी यू. कसं काय होतंय. टिल देन बाय बाय. बाय.